नमस्कार माझ्या भावांनो, माझ्या मैत्रिणींनो, मी तुमची अडाणी सुवर्णा काळे. कसं काय चाललं आहे? मजेत चाललं आहे ना? मजेतच चाललेलं असणार. सकाळी पंप मारायला आलते. ह्या कांद्याला 2-3 पंप मारले तणनाशक आणि सगळ्या काडाने मिराय कातर मारले. त्यांनी तिकडं तक्ते दिसतात का? त्यांनी इकडचं थोडं काँग्रेस राहिलेलं होतं ते काढून तिकडं नेऊन फेकलं. आणि ह्या 2-3 पावसाने एवढी नुकसान केली ना. अवकिदालचं रोप गावरांचं एवढं भारी रोप उगलं होतं ना, पण सगळं पावसाने गेलं. अवकिद हे चुलत सासूचं हे सुद्धा एवढी भारी उगवणूक झाली का, सगळं गेलं याच्यातलं पण रोप. आणि माझं रोप हे सगळं गेलं. आता हे सगळं मोडावं लागन आणि परत बी टाकावं लागन, परत एक नव्याने सुरुवात करावं लागन. लय टेन्शन येतं असे नुकसान झाल्यावर. वर पण टाकलं होतं मी. आता ते वरचं जे ते लाल कांद्याचं आहे त्याचा विषय संपला आता, पण गावरांचं टाकलं होतं मी, त्याचं पण तसंच झालं. जवळपास मी सगळं मिळून पायलीचं बी टाकलं होतं. सगळं गेलं. आज किती नाही म्हणलं तर 8-9 हजार रुपये कुठं नाही गेले नुकसान. आणि ह्या पण कांद्याचं तसंच झालं. पातळ कांदे झाले. काय आता आहे ते बरं आहे. आणि तिकडं त्या तिकडचे चुलत जावाचे तिचे पण तसंच झालं आहे. असं शेतकऱ्याचे असं पाहिलं ना, एवढं आल्यावर पाहिलं होतं असं कसं तरी वाटलं. कारण त्याच्यावर काहीतरी स्वप्न आखलेले होते आम्ही. तर हे लाल कांदे झाले. एक तर बाजार नाही, माझ्या घरी पण अजून कांदे तसेच आहेत भरायचे. बाजार नसल्यामुळं इच्छाच होत नाही माझी कांदे भरायची, आणि त्याच्याकडे बघायची पण इच्छा होत नाही. कमीत कमी बाजार 25 रुपयापर्यंत पाहिजेनच होतं, पण 10, 8, 9, 10 याने काही म्हणजे